उन्हाळा असो किंवा हिवाळा असो तरीसुद्धा तुमच्या मटकीला गवतासारखे मोड येतील. ही जर पद्धत वापरली तर तुम्ही केव्हाही मटकी भिजत घातली तरी तिला मोड येतील. मठ वापरत असताना या इथे आपल्याला किडके किंवा खूप जुने असलेले मठ अजिबात वापरायचे नाही, कारण तसे जर वापरले तर त्या मठाला अजिबात मोड येणार नाही. तर साधारणपणे 1 वाटी मी इथं मठ घेतलेले आहे. हे मठ आपल्याला अगदी स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे. भरपूर वेळा धुतल्यानंतर यामधील असणारा कचरा, धूळ निघून जाते आणि यामध्ये आता भरपूर सारं पाणी घालायचं आणि प्रत्येक दाणा पाण्यामध्ये बुडेल या पद्धतीने आपल्याला हे मठ भिजत घालायचे आहेत. आता मठामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, गावरान आणि विलायती. गावरान हे शक्यतो थोडेसे बारीक असतात आणि विलायती थोडे टपोरे दाणे असतात. हे मठ मी रात्रभरासाठी झाकून ठेवले होते. अगदी उबदार ठिकाणी ठेवले किंवा नाही ठेवले तरीसुद्धा हे छान भिजले जातात. या मठातील असणारं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आणि पुन्हा एकदा 2-3 वेळा हे मठ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यामध्ये असणारा आंबट वास आपल्याला पूर्णतः काढून टाकायचा आहे. आता हे मठ एखाद्या खोलगट भांड्यावर एखादी चाळण ठेवायची. चाळण कोणत्याही प्रकारची तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये हे मठ आपल्याला घालून घ्यायचे आहे. मठामध्ये जर थोडंफार पाणी शिल्लक असेल तर ते चाळणीमधून निथळलं जातं. जर तुम्ही हे मठ हिवाळ्यामध्ये जर भिजत घालणार असाल तर त्या मठामध्ये सुरुवातीला कोमट पाणी करून हे मठ भिजत घालायचे आहे. म्हणजे हलकेसे हाताला पाणी सोचेल या पद्धतीने गरम करायचं, म्हणजे मठ हिवाळ्यामध्ये छान भिजले जातात. या चाळणीवर एखादं ओलं कापड ठेवायचं, म्हणजे मठ आपले कोरडे पडणार नाही आणि पुन्हा त्यावर झाकण ठेवायचं आहे. जर तुम्ही हे हिवाळ्यामध्ये जर मठ झाकून ठेवणार असाल तर शक्यतो एखाद्या उबदार कापडामध्ये हे मठ पूर्णतः झाकून ठेवायचं आहे, म्हणजे यामध्ये उबदारपणा निर्माण होतो आणि मटकीला छान गवतासारखे मोड येतात. ही मटकी आपल्याला कमीत कमी 7-8 तासासाठी किंवा रात्रभरासाठी जरी झाकून ठेवली तर तिला अगदी मस्त छान मोड येतात. या इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मटकीला मस्त मोड आलेले आहे, शिवाय ती अगदी कोरडी राहिलेली आहे. तर अशा पद्धतीची मटकी तुम्ही नक्की भिजत घालू शकता. ही मटकी अजिबात चिकट होत नाही आणि शिवाय खराब वासही येत नाही. ही पद्धत नक्की वापरा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशीच रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.